श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे। मी आज तुम्हाला गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय लाभ होतात, काय फायदे होतात हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं असं सुद्धा मानलं जातं। त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणूनच आज आपण घरात गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखलं जातं, हे हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकत होती। असं म्हटलं जातं की कामधेनू दिसू शकत होती आणि इच्छेनुसार अदृश्य देखील होत होती। ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते। असं मानलं जातं की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते। शिवाय असं म्हटलं जातं की गायीचं सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण निर्माण करू शकतो। माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते। असंही मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचं प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकतं। त्यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळवणे आवश्यक आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे। गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होतं आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो। असं सुद्धा म्हणतात की जर गाय वासरू आपल्या घरात ठेवलं तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो। म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा। चला तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची, की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात त्या आपण जाणून घेऊया। ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात। स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो। त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणं हे शुभ मानलं जातं आणि महत्त्वाचं देखील मानलं जातं। त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आलीच आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनू गायीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात। मित्रांनो, घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी तर नांदतेच, पण घरातील वास्तुदोष देखील दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं। आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवल्याची योग्य दिशा कुठली। तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं। या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुखशांती टिकून राहते, वास्तू दोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो। आता गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो, तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो।
असं काही नाही की आपण फक्त सोनं किंवा चांदीची स्थितीमधली मूर्ती ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो. आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो. आणि या फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली गायवासराची मूर्ती असते किंवा आजकाल जी चिनी मातीपासून बनवलेली मूर्ती असते ती सुद्धा गायवासराची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळतात. तर त्यासुद्धा मूर्त्या आपण घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो. कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटाचा फटका बसत नाही किंवा सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची, तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूची मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची तसेच सेवा करतो, तसेच आपण त्या दिवशी गायवासराची सुद्धा सेवा करू शकतो. तसेच मित्रांनो पूजा करू शकतो व आपल्याला शुभ फळ देखील मिळते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य, सुख, समृद्धी नेहमी वास करते. मुलाबाळांची प्रगती होते, नवऱ्याची प्रगती होते आणि आपले सदैव कल्याण होतं. आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुमच्या योग्य दिशेला तुम्ही ठेवा. तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील सर्व अस्तुदोष दूर होताना दिसतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील. मित्रांनो, कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे देखील दूर होतील असं म्हटलं जातं. कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटलं जातं. व्यवसायांचा किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते. कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांना निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकता. वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा ज्या स्त्रियांना समस्या असतात त्याही तुम्ही सोडवू शकता. मित्रांनो, गाय वासरू अत्यंत पवित्र आहे आणि यांची मूर्ती तुम्ही नक्की घरात स्थापित करा. अनुभव घेऊन बघा आणि नक्की मला अनुभवाला तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. स्वामी भक्त आहात तर एक कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.